किती छान आर पडलाय बघा. तर आपण तोंडी लावायला थोडीशी आरात मिरची पण भाजून घेऊया. एवढा आर छान पडलाय ना. आणि ही मिरची इतकं छान लागतं काही विचारूच नका. अप्रतिम चव असते ह्या मिरचीची, अशी आरावर भाजलेली मिरची. चवीपुरतं मिरची ह्या आपण चुलीत भाजली ना, त्याला थोडंसं मीठ टाकायचं. अशी मिरची कुटून घ्यायची. माझ्याकडे असाच खलबत आहे, त्यामुळं मी ह्याच खलबत्त्यात मिरची कुटून घेते. म्हणजे शेंगदाण्याच कूट ती कुटते. आणि ही आपली चुलीवरची भाकरी आणि हे आपलं चुलीवरचं मस्त असं कारलं. आणि इकडं आपलं हे मिरचू. तर आपण ताटात वाढून दाखवतो तुम्हाला असं. आणि सर्वांनी माझी कारल्याची भाजी आणि बाजरीची छान अशी भाकरी आणि मिरचाचा ठेचा असं जेवण करायला या. कसं वाटतंय तुम्हाला ही माझी भाजी, ती पण सांगा मला. आणि इकडं ही अशी भाकरी, आणि इकडं परत मी अशा 2 भाकरी केल्या त्या. तर चुलीवरची भाकरी. आणि ही नक्कीच मला कमेंट करून कळवा आवडली का तुम्हाला माझी रेसिपी. तर चला बाय.